तर अजितदादांबद्दल कायम आदर राहील असं प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळेंना भेटून दुपारी निर्णय जाहीर करेल असंही प्रशांत जगताप यांनी सांगितलंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं तर कोणत्या तोंडाने मतं मागू असा सवालही प्रशांत जगताप यांनी उपस्थित केलेला आहे। पुणे शहर हे राज्यातलं भौगोलिकदृष्ट्या क्रमांक 1 चं क्षेत्रफळानुसार शहर आहे। अ+ महानगरपालिका आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे उद्याची। इथं पार्टीने एक सशक्त भूमिका घेतली, सक्षम भूमिका घेतली, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये, पुणेकरांमध्ये राहावा ही त्यामागची माझी भूमिका होती आहे आणि उद्या सुद्धा राहील। आत्ता माझा कुठलाही निर्णय झालेला नाही। एक मात्र नक्की की 3 वाजेपर्यंत मी मान्य सुप्रियाताईंना भेटेल। माझी जी चर्चा होईल तो माझा अंतिम जो काही निर्णय तो 4 वाजता मी जाहीर करेल। मी कुठलाही तो निर्णय या ठिकाणी पेंडिंग ठेवणार नाही। आता या संदर्भात एक मोठी अपडेट येते। 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करणार खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे। कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलंय। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं स्वतः अजित पवारांनी सांगितलंय। कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। उद्या मुंबईत अजित पवार आढावा घेणार आहेत आणि 26 तारखेला या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, एका बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे की आम्ही 26 तारखेला घोषणा करू, दुसऱ्या बाजूला प्रशांत जगताप नाराज आहेत। नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीत? आपण जर बघितलं तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे आणि तशी माहिती सुभाष जगताप जे पुणे शहराचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी देखील दिली होती काही वेळापूर्वी। मात्र त्याच बाजूला दुसऱ्या राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जर आपण बघितलं तर त्यांचा खंद शिलेदार असलेले प्रशांत जगताप यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं। मात्र या सगळ्याला काहीही न जुमानता काही वेळापूर्वी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची एक गुप्त बैठक पार पडली आणि त्यात अनेक निर्णय घेण्यात आले आणि त्या बैठकीनंतर दीपक मानकर असू दे, बाकी सगळे जे स्थानिक नेते आहेत ते अजित पवारांकडे आले होते। त्यांनी देखील अजित पवारांना या सगळ्या गुप्त बैठकीची माहिती दिली असावी आणि आता काही वेळापूर्वी अजित पवारांनी या सगळ्या दिवसभराच्या बैठकीतनं आणि आढाव्यातनं ब्रेक घेतला आणि जाता जाता त्यांनी सांगितलं की 26 तारखेला आहे ते सगळं स्पष्ट चित्र आहे ते स्पष्ट करू, मी स्वतः ते सगळ्यांना येऊन सांगेल। कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी नाट्य रंगतायत, त्यांच्यापर्यंत अफवा पसरवल्या जात आहेत किंवा वेगवेगळ्या स्तरांवरून कार्यकर्त्यांमध्ये किंवा इच्छुक उमेदवारांमध्ये जी माहिती दिली जाते त्यावर कोणीही काहीही विश्वास ठेवू नका। जेणे अशी माहिती पसरली तर आपलेच कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज होऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।